साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3,000 इतक्या सन्मान निधीचा हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार, SMS येणार। लाडक्या बहिणींना सरकार फेब्रुवारी आणि मार्च हप्ता एकाच वेळी देणार असण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। पण याच वेळी KYC न करणाऱ्या महिलांना सुद्धा या योजनेच्या लाभापासून मुकावे लागण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केली होती। या योजनेत पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये अर्थसहाय्य दिले जाते। राज्यातील लक्षवेधी महिलांना या योजनेचा लाभ मिळतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात या योजनेसाठी भरीव तरतूद केली आहे। तसेच योजना तशीच राहणार आहे व तशीच चालू राहणार आहे हे सुद्धा सांगण्यात आले आहे। पण आता लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेला आहे की 2 महिन्याचे पैसे कधी जमा होणार आहे। हे पैसे एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अथवा 15 एप्रिलपूर्वी बँक खात्यात वर्ग केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे। या योजनेचा शेवटचा हप्ता जानेवारी महिन्यात मिळाला होता। तेव्हापासून लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहत होत्या, पण महिना संपला तरी त्यांना तो लाभ मिळाला नव्हता। पण आता त्यांना फेब्रुवारी मार्च या दोन्ही योजनेचे पैसे मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे। उल्लेखनीय बाब म्हणजे यावेळी महिलांच्या योजनेअंतर्गत मिळणारा लाभही बंद होण्याची शक्यता आहे। राज्य सरकारने लाडक्या बहिणी KYC करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत वाढ दिली होती। त्यात अनेक महिला KYC केली, पण त्यात काही चूक झाली, त्यामुळे या योजनेचे लाभ बंद झाला। त्यामुळे सरकार चूक दुरुस्त करण्याची अखेरची संधी दिली आहे। त्यानुसार या महिलांना 31 मार्च